नमस्कार, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी रवी डोईफोडे। आज नेमकं यूट्यूबवर येण्याचं कारण काय, तर कारण काय, एक महत्त्वाची बातमी लोकसत्ता या पेपरमध्ये आलेली आहे। त्याची मी तारीख तुम्हाला सांगतो, ही 19 जुलै 2025 ची बातमी आहे। आणि याच्यामध्ये पहिल्याच जर पानावर तुम्ही पाहताल बघा, मी पहिल्याच पानावरनं सगळ्यात शेवटीची बातमी मी पाहतो, तुम्हाला मी वाचून दाखवतो। त्या बातमीमध्ये काय आहे नेमकं, आक्षेपानंतर मनू बृहस्पती अभ्यासक्रमातून बाद। मनू म्हणजे कोण? एक मनू नावाचा व्यक्ती होता, ज्यांनी हा देश कसा चालावा त्याची एक राज्यघटना बऱ्याच हजारो वर्षापूर्वी लिहिलेली होती। तर पाहता ही बातमी थोडीशी वाचून दाखवतो मी तुम्हाला। गोंडवाना विद्यापीठात राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात राजकीय विचारवंत म्हणून, लक्ष देऊन ऐका, राजकीय विचारवंत म्हणून मनू, भीष्म, बृहस्पती यांचा समावेश करण्यात आला। मात्र सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर कुलगुरूंनी विशेषाधिकाराचा वापर करत हा निर्णय रद्द केला। ही नवीन जी शिक्षण पद्धती आणलेली आहे त्याच्यामध्ये मनूला आणणार हे आम्हाला माहीत होतं। आमच्यासारखे लोक बोलत होते आणि ज्या लोकांना समाजकारणाबद्दल ज्ञान नाही, त्याला या देशातल्या राजकारणाबद्दल सुद्धा ज्ञान नाही, आणि अशा लोकांनी आम्हाला कडाडून विरोध केला होता। आणि शेवटी मनू हा अभ्यासक्रमात आलेला आहे। नेमका मनू हा कोण आहे हे पण मी इथं बोलणार आहे। परंतु पहा की जे कुलगुरू आहे त्यांचा जो विशेष अधिकार आहे तो अधिकार वापर करत त्यांनी हा निर्णय रद्द केला। तर बघा, हे गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात BA तृतीय सत्राच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात राजकीय विचारवंत म्हणून मनू, भीष्म आणि बृहस्पती यांच्यावरील प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता। परंतु ही बाब उघड होताच शुक्रवारी दिवसभर सर्व स्तरातून आक्षेप नोंदवण्यात आला। अखेर कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोखारे यांनी विशेष अधिकाराचा वापर करत अभ्यास मंडळाचा निर्णय रद्द केला। लक्षात घ्या, मी एक व्हिडिओ काढलेली आहे बघा, इथं जर वर लिंक येत असेल तर इथे जाऊन तुम्ही पाहू शकता, किंवा माझ्या रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन एक मनुस्मृती नावाचं मी एक फोल्डर तयार केलेलं आहे। तर त्या मनुस्मृती नावाच्या फोल्डरमध्ये एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मनुस्मृती हे पुस्तक दाखवत, तर त्या मनुस्मृतीमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्यांचे जे नियम आहेत ते मी जशास तसे वाचून दाखवलेले आहेत, त्याचा अर्थ मी सांगितलेला आहे। तर त्या व्हिडिओवर कित्येक लोकांनी माझ्यावर कडाडून टीका केली। त्या कमेंटसुद्धा तुम्ही जाऊन वाचू शकता आणि म्हणले की तुम्ही सगळं थोतांड मांडत आहेत। चांगलं जे मनूनी लिहिलेले ते वाचा। आपलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काय आपली कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे, भारत सरकारने जी राज्यघटना मांडलेली आहे त्या राज्यघटनेमधले किती कलम हे चुकीचे आहेत हे तुम्ही सांगा। आणि मनुस्मृतीमध्ये जर पाहिलं तर अत्यंत जातीवादी ही मनुस्मृती आहे आणि भाजप सरकार हे मनुवादी सरकार आहे। हे जसं मला राजकारण कळते मागच्या 20 वर्षापासून असं मी लोकांना सांगत आलेलो आहे आणि ते सिद्ध झालेलं आहे। कारण भारतीय जनता पक्षांनी मनूला या अभ्यासक्रमात आणलेलं आहे। त्याचे पॉईंट्स तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता, जशाच तसे मी वाचून दाखवलेले आहे। ह्याच्या पुढे ते जर पॉईंट्स तुम्ही पाहिले तर कोणीही इथून पुढे मनू हा चांगला होता आणि त्यांनी लिहिलेली राज्यघटना ही फार खास होती कोणीही बोलणार नाही। परत मी मागच्या वर्षी एक व्हिडिओ काढली होती, त्या व्हिडिओतसुद्धा कमेंटमध्ये माझ्यावर अत्यंत वाईट लोकांनी कमेंट केल्या, अत्यंत मला वाईट बोलले। ती व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता। इथं जर लिंकवर येत असेल तर तुम्ही जाऊन पहा, किंवा प्लेलिस्ट फोल्डरमध्ये त्याच जे मनुस्मृती नावाचं माझ्या यूट्यूब चॅनलची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यात एक मनुस्मृती नावाचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये जाऊन ही व्हिडिओ पाहू शकता की भारतीय जनता पक्षाचं 2014 ते 24 या सत्तेच्या कालावधीमध्ये त्यांचं सरकार आहे आणि मनुस्मृतीप्रमाणे ते सरकार कसं चालवण्यात आलेलं आहे ते त्या व्हिडिओमध्ये मी सिद्ध करून दाखवलेलं आहे। रस्त्याने चालत असताना, समाजात वागत असताना, बोलत असताना कित्येक लोकांना मी सतत सांगतो की भारतीय जनता पक्ष हा मनुवादी पक्ष आहे। धर्माच्या नावावर जातीवाद करण्याचे यांचं धोरण आहे। खूप साऱ्या लोकांना पटत नाही, परंतु ही जी सर्वसामान्य भोळी बाबडी जनता आहे त्याला मला वाटतं या बातमीच्या माध्यमातून त्यांना कळलं असेल की मनूला शेवटी यांनी अभ्यासक्रमात आणलं। परत एकदा सांगतो, ज्यांना मनू हा काय हे माहीत नाही त्यांनी कृपया त्या व्हिडिओ माझ्या दोन्ही जाऊन बघाव्यात। त्याच्यामध्ये दोन्ही व्हिडिओमध्ये त्याचे जे श्लोक आहेत मी वाचून दाखवलेले आहेत, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि लक्षात ठेवा, ही व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवा, फेसबुकला टाका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। आणि या देशामध्ये जे काही चुकीचे प्रकार चालू आहेत, जातीवाद संपुष्टात आणायच्याऐवजी जो जातीवाद वाढत आहे त्याच्याबद्दल काम करा, लोकांपर्यंत पोहोचवा
आणि ह्या सरकारचं जे पितळ आहे, खरं रूप आहे, हे धार्मिकतेचं नसून हे जातीचं आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवा. अजून एकदा सांगतो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे.